चला मॅच चालू करूया आपण आता. जबरदस्त बॅटल आहे. टीम डिंगडॉंग जॉर्ज इरमल कल्याण त्यांच्या विरुद्ध नील असल्फा रॉयल. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघ मात्र इकडे फाईट करतात आणि तीन तीन सामने मात्र मॅच जिंकून इकडे दाखल झाले. सेमीफायनल खेळण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक वर्ग आलेत. मुंबईच्या विविध भागातून प्रेक्षक वर्ग आले आहेत. काही कंझ्युमरचे देखील आमचे सर्व मित्रपरिवार मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. अशा अनेक इनिंग या ग्राउंडमध्ये सचिन राणे यांनी पण सांगितलं की ह्या ग्राउंडवरच्या आमच्या खूप आठवणी आहेत. या ग्राउंडवर खूप खेळलोय, जिंकलोय, हरलोय, परंतु मुंबईचं क्रिकेट देखील आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलंय. मॅच दिशेने एक जबरदस्त बॅटल आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर करण पाटील, त्या सोबतीला रोहन चिल्ले. बेस्ट ऑसेस बेस्ट पहिली सेमीफायनल. बोला गणपती बाप्पा. जबरदस्त बॅटल आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवर आपण पाहायला मिळत आहे. पहिल्या सेमीफायनलला सुरुवात होतीये. 6 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंगसाठी करण सोडा, स्ट्रायकरला करण पाटील. 2 करण आमने सामने आहेत. मुंबईकर 9 चषक महाराष्ट्र क्रिकेट विश्वातली एक मानाची आणि अभिमानाची क्रीडा स्पर्धा आहे. मुंबईकर 9. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती करणचा धमाका. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धाव मिळतील 4. काय सुरुवात केली. चुकीला माफी नाहीये. सेमीफायनल खेळत आहे. करणने काय स्टार्ट केले दोन्ही मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर बाउंड्री आहे. करण पाटील गोवंडी देवनरचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. यामुळे देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. रोहन साळुंके तिकडे येतात. स्टार्ट चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली, परंतु 6 ओव्हरची मॅच आहे. हे विसरून चालणार नाही, कारण की मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 36 बॉल तुमच्या हातामध्ये आहेत. म्हणजे 50-60 रन जरी झाले ते चेस पण होऊ शकते. हे ग्राउंड असं आहे. अशा अनेक मॅचेस या ग्राउंडवर आम्ही पाहिल्यात की मॅच थोड्याफार फिरताना पाहिल्या गेल्यात. सचिन राणे गेले कित्येक वर्ष याही खेळाडूची दबदबा राहिला गेलाय. मुंबई अंडरआर्म क्रिकेटचा एक मास्टरमाइंड कर्णधार. बॉलिंगसाठी करण सोडा. यामुळे देखील हलक्यात ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. आनंद लोके तिकडे क्विक करतात. डायरेक्ट हिट लागलाय. अंपायरचा डिसिजन आहे. थर्ड अंपायर आनंद लोके. लोकेची फिल्डिंग आहे ओके. आणि रोहन जिल्ह्याचे हृदयाचे ठोके पण वाढलेत, कारण की मॅच थोडीफार इकडे एक रनआउट मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो. आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आपण पाहिलं तर इकडे रोहन चिलेला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. आनंद लोकेसाठी एकदा टाळ्या. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. भले पहिली बाउंड्री आली, परंतु आम्ही मॅच सोडणार नाहीये. क्रुशल मॅच आहे. याचंच नाव क्रिकेट आहे. आनंद लोकेने बरोबर एफर्ट्स घेतले. हिम्मतची किंमत आहे. तशी शेअर मार्केटमध्ये आपण हिंमत करतो की IPO आज थोडा वरती गेलाय, लगेच इन्व्हेस्ट करूया, तशी इकडे हिंमत आहे. आणि तुमच्याकडे हिंमत आहे तर तुम्हाला किंमत आहे. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा बॅटिंगसाठी येतोय. राहुल सुरवाडे लॅबो. अजून एक जबरदस्त बॅटर मुंबईतील. चांगलं क्रिकेट खेळलं गेलं लॅबो पण, आणि नेहमी हसत क्रिकेट खेळला. रत्नागिरी, मालवण, खेड, दापोली परिसरात जाऊन देखील एक वेगळा दबदबा केला. टर्फ क्रिकेटचा देखील वेगळा क्रेज राहिला लॅबोचा. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण सोडा. स्ट्राईक केला करण पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट पहिली सेमीफायनल. कोणता संघ जिंकेल.
याबरोबर सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. करण पाटीलला माहिती आहे की आता मात्र बॅटचा फ्लो ओपन करून चालणार नाहीये. इनिंग बिल्डअप करावी लागेल. प्रचंड शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे शाळेत पण आपण एवढं कधी शांत बसलो नसेल एवढी शांतता आहे. अगदी बरोबर म्हटलात. पिन ड्रॉप सायलेन्स यालाच म्हटलं जातं. कारण सल्फाच्या विपक्षात जॉर्ज आहे. हे सगळे प्रेक्षक यासाठीच तर थांबले होते. येस सर. अगदी 100% बाहेरून कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू दिल्यानंतर तो रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाहीये. या गोष्टीची आपण नोंद करा सगळ्या टीम. सगळ्यांना विनंती आहे. आणि जॉर्ज चला आतमध्ये, चला सगळ्यांनी आतमध्ये डगआउटमध्ये बसायचंय प्लीज. डिंगडॉंग 11, डिंगडॉंग जॉर्ज 11, कल्याण सगळ्यांनी आतमध्ये बसा. महत्वाची बॅटल आहे. रनआउटही चांगला घेतला होता आणि मग त्यानंतर आता इथून करण सोडाई चांगली बॉलिंग करावी लागेल. समोर राहुल सुरवडे. मजा येईल या मॅचला. सेमीफायनल जी हवी जशी हवी ती तशी मिळाली आपल्याला. करण सोडा पुन्हा एकदा येत आहेत. राहुल सोडे लॅबो स्ट्राईक एंडला आहेत. याही खेळाडूकडे क्षमता आहे. या बॉलवर समोरून बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि थर्ड अंपायर मात्र इकडे अंपायरने केला गेलाय. सचिन राणेने खूप जबरदस्त बॉल कलेक्ट केला. राणे स्पिनरच्या अगेन्स्ट पण चांगली किपिंग करताना पाहिले गेले. फास्टरच्या अगेन्स्ट पण चांगली किपिंग करताना पाहिले गेले. खूप वर्ष यष्टांच्या मागे सचिन राणे यांना देखील पाहिलं गेलं. अनेक खेळाडूंना घडवलं. पाच चेंडूंनी 6 धावा झाले धावफलकावर. करण सोडाने चांगलं कमबॅक केलं. पहिल्या बॉलवर बाउंड्री येऊन सुद्धा इकॉनॉमी बॉलिंग केली. गुड बॉलिंग करण. कॉन्फिडन्सने खेळले. याचंच नाव मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आहे. श्री साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला देखील 5 कॅमेऱ्याचा आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. मागील 4-5 वर्षामध्ये ही लाईव्हची टीम आज एक वेगळी भरारी घेतीये. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल. 4 रनसाठी राहुल सुरवाले लॅबो. मॅच पाहिली गेली. पहिल्या बॉलवर बाउंड्री, शेवटच्या बॉलवर पण बाउंड्री आहे. परंतु जबरदस्त बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक विकेट जात असताना 10 रन झाले धावफलकावर. रॅलिंग वरती जोर नका देऊ प्लीज मित्रांनो. थोडं लांब उभे राहा प्लीज. हात मागे घ्या प्लीज. विनंती करेल कारण की शेवटचे काही 3-4 तास बाकी आहेत. कांजूरमार्गचे देखील प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. मग या परिसरामध्ये ओरम, अंडरआर्म, कबड्डी नेहमीच कांजूरमार्ग एक वेगळं चर्चेत राहिलं गेलंय. कांजूरमार्ग मध्ये पर स्क्वेअर फूट पण अगदी वाढत चाललाय. डेव्हलपमेंट होत चालली आणि मराठी माणसाचा बालेकिल्ला असणार आपला कांजूरमार्ग आहे. आज सर्व मुंबईकर 9 ची टीम बॉलिंगसाठी अरुण यादव येतात. कुर्ल्याचे एक जबरदस्त स्पिनर. काही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. मालवणला नुकतंच बेस्ट बॉलर घेतलं. पहिलाच बॉलवरती थोडीशी मिसफील्ड आणि काय घडलंय. 2. मित्रांनो मी एक उल्लेख करेल की प्लीज मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे गैरवर्तणूक करू नका. देवाप्रमाणे त्यामुळे प्लीज तुम्ही तुमची लिमिट मध्ये आपण सर्व काही केलं पाहिजे प्लीज. यामध्ये देखील फ्लिक केला गेला. कारण पाटीलचा धमाका. पाटलाचा नाद करायचा नाही. कारण पाटील
लॅबो पण एक स्टेप मारू शकतो. लॅबो बोलतो मी स्टेप नाही मारणार तर मी बाउंड्री मारणार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते करण पाटील. परंतु ह्या हंगामात करण पाटील एक वेगळ्याच अंदाजामध्ये खेळ खेळतोय. जबरदस्त बॅटिंग केली. सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये एक वेगळ्या चर्चेत राहिला गेलाय. आणि आजचा हा दिवस नक्कीच आमची युट्यूबची टीम देखील आमच्यासोबत जुडते. थँक्यू सो मच. आणि मुंबईकर 9 चषकाचं देखील आम्ही देखील आभारी आहे, ऋणी आहे की एवढं चांगलं आयोजन केलं आहे. आज 3 लाखाचं पारितोषिक आहे आणि ज्या लेवलला अंडरआर्म क्रिकेट घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही पण नक्की आनंद घ्या. थँक्यू सो मच श्री साई टीमची संपूर्ण टीम लाईव्हची. थँक्यू. स्कोर सर पहिल्यात आतापर्यंत जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. या बॉलवर फटका फसलाय. लालच बुरी बात आहे. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागले. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मतांग सारंग येत आहेत. याच कांजूरमार्गचा एक धडाकेबाज बॅटर मतांग सारंग. ज्याही खेळाडूची चर्चा राहिली गेली. एक शांत आणि संयमी खेळाडू. मतांगला मी नेहमी शांत क्रिकेट खेळताना पाहिलं गेलंय आणि खूप चांगला परफॉर्मन्स सर्व फॉर्मॅटमध्ये मतांगचा देखील राहिलाय. बॅटिंग बॉलिंग नेहमी चर्चेत राहिले गेले मतांग सारंग. पुष्कर 9 कांजूरमार्ग पासून जो प्रवास चालू झाला जय विलन कांजूरमार्ग त्यानंतर अनेक व्यावसायिक गटामध्ये या बॉलवर अगदी एक प्रॉपर टायमिंगने सिंगल केलं मतांगने. दोघं एकाच टीम मध्ये चांगलं क्रिकेट खेळले त्यामुळे डावपेची माहिती आहेत की अरुण कुठल्या वेळी कुठला स्पिन करू शकतो. आज आमचे सर्व प्रेक्षक वर्ग सर्व आमच्या या परिसरातील ज्येष्ठ नागरिक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा पण आभारी आहे. स्वागत आहे. आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. मोठा वीकेंड होता. 1 2 3 सर्व काही जणांनी पिकनिकचा माहोल केला परंतु क्रिकेटर आहे आम्ही. भले मोठा वीकेंड आला तरी क्रिकेटसाठीच आम्ही हा वीकेंड देऊ. या बॉल देखील या बॉलला पण माहिती आहे की रन्स आता बनवावे लागतील. मॅच वाढवावी लागेल. मॅच पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर इकडे चालू आहे. स्कोर झाला आतापर्यंत 18. पहिल्या 2 ओव्हरमध्ये वेगवेगळ्या घडामोडी पाहिल्या गेल्या. म्हणजे विकेट पण जाताना पाहिल्या गेल्या, बाउंड्रीज पण येताना पाहिल्या गेल्यात. स्ट्राईकला मतांग सारंग. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेले. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. मतांगचा धमाका. थोडी शांत होताना पाहिलं गेलं. मनीष सर पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आलेत. ग्राफ थोडा वरती जाताना पाहिलं गेलं 22 रन्स झाले. तुम्हाला काय वाटतं कितपर्यंत टार्गेट होऊ शकतो? सर 6 ओव्हरची मॅच आहे आणि त्या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिलात ना तर डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाचे जे 2 धडाकीचे बॅटर होते म्हणजे करण असतील रोहन असतील हे दोन्ही परतलेत. मग मात्र राहुल सुरवडे आणि लोकल बॉय चर्चा राहिली या खेळाडूची. संघ अडचणीत असताना मतांग सारांनी नेहमी अडचणीत बाहेर काढलाय आणि आता काय नो चान्स मारली ती बाउंड्री. जर स्कोर पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस 22 झालाय. अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. या सरासरीने जात राहिला तर 50-55 होणं शक्य आहे आणि जर तसा स्कोर झाला तर समोरही अनंत लोके सारखा बॅटर आहे. मग मात्र ही रेस ही लढाई ही फक्त त्या पारितोषिकाची नाही आहे. ही लढाई अनेक वर्षांपासून अंडरआर्मच्या चाहत्यांनी पाहिलेली आहे. असल्फा रॉयल आणि त्यांच्या विपक्षक डिंडॉंग जॉर्ज 11 कल्याण. ही लढाई खूप प्रसिद्धीत आहे कारण ही लढाई फक्त पैशांची ट्रॉफीची याची नाही आहे. ही लढाई अस्तित्वाची आहे आणि जेव्हा अस्तित्व पणाला लागतं ना सागरजी तेव्हा मात्र तुम्हाला हे सगळं काही पाहायला मिळतं.
पुढचा बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे, हलकासा फंबल आलाय, पण तरी देखील सिंगल मिळेल. त्या सिंगल सोबत धावफलकही पुढे जात आहे आणि पुन्हा एकदा आता स्ट्रायकिंग एंड वरती ज्याची आपण चर्चा करत होतो तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आनंद लोके बॉलिंग ट्रॅक वरती आहे. मतंग सारंग स्ट्रायकिंग एंड वरती आहे. ही लढाई पाहायला मजा येणार आहे. दोन सर्वोत्तम खेळाडूंमधली लढाई. आनंदी बॅटची हलकीची एज काढली होती, पण त्यानंतर सचिन होते विकेटच्या मागे. प्रत्येकाची अपेक्षा होते की मात्र तुम्ही एखादी डाईव्ह मारताय की काय, हेही करावं लागेल की काय. आता सचिनही म्हणतायत मित्र आता ही अपेक्षा तू करतोयस, पण अपेक्षांचा पूल तर नेहमीच तुमच्याकडे बांधला जातो ना, कारण हे क्रिकेटचा खेळ आहे. राहुल स्ट्रायकिंग एंडवर पुढे सरसावून खेळला, इथे नो चाच मारली आहे. वा राहुल सुरवडे बॉल बाहेर, अगदी दन 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 करत चौकार. पण दोन अजूनही मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. या नावांची चर्चा राहिली आहे आणि त्या चर्चेला उद्या नेण्यामागचं कारण त्यांचा खेळ आहे, कारण त्यांचा खेळच तेवढा सर्वोत्तम राहिलाय. ही दोन सर्वोत्तम खेळाडूंची लढाई आहे, दोन सर्वोत्तम संघांची लढाई आहे आणि अंडरआर्म विश्वातल्या त्या सर्वोत्तम स्पर्धेची लढाई आहे. इथे सगळं काही बेस्ट आहे, इथे सगळं काही सुदृढ आहे. राहुल सुरवडेनी चौकार मारला. आनंद लोके आता कमबॅक त्याला करावा लागेल. तो कमबॅक करेल का, की मात्र अजून एखादी चांगला स्ट्रोक तो पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोळीच्या वेगाने वा लॅबो, हा विंटेज लॅबो पाहायला मिळतोय. बॉल बाहेर, झटपट पटापट चौकार. थँक्यू. मला असं वाटतं सनी सरांचा दोन बाउंड्रीज बरोबर डान्स झाल्यानंतर आल्यात. तिसरी येईल का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पुढे आला, स्वीप घेण्याचा प्रयत्न केला, गॅप मध्ये मारलाय. 3 बॉल 3 मारलेत. कांजूरकर कसा जातोय बॉल, झटपट पटापट. सनी सरी प्रयत्न करतायत, पण लॅबोचं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याला माहिती आहे आता मात्र इथून मला महत्वाची मॅच आहे. धावफलकावरती नजर टाकली तर धावा लागल्यात धावफलकावरती, 36 धावा लागल्यात. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. आनंद लोके बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राहुल सुरवडेने या लॅबोने 3 बॉल 3 वसूल केलेत. चौथी येईल की एक चांगला बॉल येणार आहे. हलक्या हाताने बॉल फक्त स्टिअर केल्या, दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला बॉल दळत नाहीये. आनंद लोकेला माहिती आहे या ओव्हरमध्ये रन अतिरिक्त खर्च झालेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. सागरजी धावा लागल्यात 37 धावा लागल्यात धावफलकावरती. जबरदस्त मॅच पाहिली गेली सर, कारण की पहिल्या 3 ओव्हरमध्ये लॅबोनी जी बॅटिंग केली आहे. मित्रांनो, लॅबोची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली लॅबोने. आणि का मला बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी एवढ्या वर्ष राहिली आहे, तर लॅबोने प्रूफ केलं. भले फॉर्म थोडा वर खाली होत असतो, परंतु जो क्लास आहे तो लॅबोचा नेहमीच पाहिलाय. नेहमी शांत क्रिकेट खेळलेत. भल्या भल्यांना मात्र लॅबोनी पण धक्के दिलेत. खूप सारा अनुभव आहे. लॅबोनी बॅटिंग केली तर बाकीच्यांना बॅटिंग करायची गरज नाही, असं नेहमीच मी ऐकलं. आणि जे फॅक्ट आहे, कारण की लॅबोनी नेहमीच वन साइड अनेक टुर्नामेंट बॅटिंग करताना पाहिलं गेलं लॅबोला. पहिल्या 6 ओव्हरची मॅच, त्यामुळे पहिले 3 बॉलर तुम्ही फ्रेश यूज करू शकता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विक्रोळीचा एक पारसाईडचा एक जबरदस्त वेगवान गोलंदाज देवा येतोय. देवा, जय देवाची चर्चा राहिली गेली आहे. एका साईडला युवा खेळाडू, एका साईडला एक अनुभवी खेळाडू. लॅबोच्या विरुद्ध देवा, देवाच्या विरुद्ध लॅबो. पहिला बॉल प्रचंड वेगाने, व्हाईट बॉल.
स्कोरचा ग्राफ अगदी बरोबर बिल्डअप होताना पाहिला गेलाय. 38. याबरोबर देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल, नो +1. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. ज्या कंझ्युमरचं क्रिकेट देखील फार पूर्वीपासून आपण पाहिलं गेलं. अनेक नवीन नवीन टीम्स देखील इकडून पाहिल्या गेल्या. डबल धावफलक झाल्यात. 40 धावा झाल्यात धावफलकावर. लॅबो बोलला 40 आहे तर 40 आहे. यामुळे देखील परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. देवाला पण माहिती आहे की मॅच थोडीफार चालू करावी लागेल. क्रुशियल मॅच आहे, एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. परंतु देवाकडे क्षमता आहे. नवी मुंबईत पण चांगली बॉलिंग केली, अनुभव आहे त्याच्याकडे. आणि बंद बॉक्सला नेहमी चर्चेत राहिले गेले. प्रचंड वेग आहे. 16-17 वयाचा खेळाडू नेहमी चर्चेत राहिले गेले देवा. यामुळे फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला लॅबोने. आणि आनंदला थोडे मात्र ती डॅश धडकले आणि मॅच अगदी क्रुशल मॅच आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा देवा स्ट्राईक एंडला मतदान सारंग. एक जबरदस्त बॅटल आहे. या बॉलवर देखील वेगात खेळायचा प्रयत्न केला गेला. थांबून ठेवलं गेले. वा देवा. देवा बोलतो तुम्ही किती पण ताकद लावा, माझं नाव आहे देवा. प्रचंड वेग आहे देवाकडे. लाईन लेंथ मात्र खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर प्रचंड वेग, तेवढीच एज घेतली गेली आहे. कुमार तिकडे येत आहेत. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेला. मुंबईकर 9 चषक. सलामत प्रमाणे याही वर्षी 6वं पर्व. यावर्षी काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. मुंबईकर 9ची संपूर्ण टीम, विराज आणि त्याचे संपूर्ण मित्र. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. लॅबोच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक देखना फटका. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धाव मिळतील 4. लॅबो काय फुटवर्क होतं लॅबोचं. या बॉल देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे रन मिळतील. सिंगल रन तिकडे मिळते. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 48 या धावसंख्येवरती. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि तब्बल डबल झालेत. 25 दिन में पैसा डबल. 48 रन झाले. मनीष सर काय म्हणाल? खूप चांगला धावफलक आहे आणि त्यामागे मोठा सिंहाचा वाटा लॅबोचा राहिला. अनेक वर्षांपासून का खेळतोय, का चर्चा होते आणि हा असा खेळाडू आहे ना, हा खेळाडू क्षमता ठेवतोय त्याच्या नावावरती मैदान भरण्याची. खूप कमी खेळाडू आहेत अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये जे त्यांच्या नावावरती प्रेक्षक येतात, अरे तो येतोय का, आणि येस तो आलाय, आणि तो आलायच नाही तर तो लढतोय देखील चांगला. 3 बॉल 3 चौकार लगावले, मग त्यानंतर मागे वळून पाहत नाहीये. देवासारख्या बॉलरच्या समोरही तो कॉन्फिडन्स भरा स्ट्रोक होता. पुढे आला, स्ट्रेट ड्राईव्ह केलं आणि तिथेही चौकार वसूल केलाय. मात्र त्याची साथ देण्यासाठी मतंगही चांगला खेळतोय. पण मतंगला कळालं ना की लॅबो चांगला खेळतोय, बॅट बोलतोय, तोही संयम आणि सिंगल काढून देतोय, अँकर रोल खेळतोय आणि जास्तीत जास्त स्ट्राईक ती लॅबोला देण्याचा प्रयत्न करतोय. हे खरं क्रिकेट आहे. जबरदस्त मॅच आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण सोडल आमंत्रित केलं गेलं. तर ह्या 2 ओव्हरमध्ये मॅच करणला देखील थोडी टर्न करावी लागेल, कारण की इम्पॉर्टंट रोल आहे. 60च्या आतमध्ये जरी स्कोर थांबला तरी फायटिंग मॅच बघायला मिळेल. करण सोडा. या बॉलवर देखील हलक्यात अनेक लेकट खेळले गेलेत. क्लासिकल अंदाजामध्ये मतांचा एक सिंगल प्रॉपर टायमिंग करत असताना विथ द स्पिन रीड केला. अगदी हलक्यात आणि प्रेमाने स्ट्रोक खेळत असताना सिंगल रन मिळते. एका धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल. 49 धावा झाल्या त्या फलकावरती. जबरदस्त आपल्याला आयोजन पाहिलं गेलं. अशी क्रीडा स्पर्धा येत होती आणि त्याची साऊल सर्वांना होती की मुंबईत अशी क्रीडा स्पर्धा होणार आहे. आणि आज या क्रीडा स्पर्धेचं आयोजन
या बॉल देखील धावून खेळले गेलेत आणि नो बॉलला लॅबोच्या बॅटमधून हा 6वा चौकार. जगतापसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त, म्हणजे नो बॉल पण त्यांनी डान्स करतच दिला. जबरदस्त बॅटल पाहायला मिळतीये. 6 बाउंड्रीज लॅबोच्या बॅटमधून पाहायला मिळतात. ती 6वी बाउंड्री पाहिली गेली. जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना लॅबो. या बॉल देखील हलक्यात आणि पुन्हा एकदा सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. लॅबोची नजर खूप चांगली आहे. मनीष, मी आवर्जून सांगेन की टर्फ क्रिकेटला पण लॅबोची बॅटिंग मी खूप वेळा पाहिलंय. टर्फ क्रिकेटला 6 मारणं सोपं आहे, परंतु टर्फ क्रिकेटला सिंगल करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे लॅबोने जी टर्फ क्रिकेटची बॅटिंग आहे प्रॉपर सिंगल करताना मी क्वचित खेळाडूंना पाहिलं. त्यात लॅबोचं नाव मी आवर्जून घेईल. आणि त्याची नजर परफेक्ट आहे. अनेक स्पिनरच्या अगेन्स्ट पण चांगला खेळतो, फास्टरच्या अगेन्स्ट पण चांगला खेळतो आणि प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खेळतो. असं नाही की सर्कल सी, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये लॅबोची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. या बॉलवर हवेत खेळले गेले. थाना कुमार तिकडे फटका फसलाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मतंगला येते विकेट. बॅटर आउट. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर अरुण चव्हाण येतात. डोरा अजून एक जबरदस्त चेंबूरचा हार्ड हिटर बॅटर डोरा. हाही खेळाडू काही करू शकतो टायमिंगला. मतंगचा स्ट्रोक थोडा चुकला. मतंग डबल माइंड झाले, बॅट खोलू की नको खोलू, त्यामुळे जोरात खेळला असता तर बॉल निघून पण गेला असता चौकारच्या दिशेने. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण सोडा स्ट्राईक केला. अरुण चव्हाण डोरा, 2 चेंबूरचे खेळाडू आमने सामने. या बॉल देखील समोर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन सिंगल मिळेल. गणेश ते पप्पू तिकडे होते. मला असं वाटतं सिद्धी पॅकरच्या वेळी शैलेश पाटील यांनी अनाउन्समेंट केली की अशी टुर्नामेंट आपल्याला करायची आणि आज ते स्वप्न साकार होत असताना आपल्या परिसरात देखील एक चांगलं आयोजन झालं पाहिजे. लॅबोने जबरदस्त बॅटिंग केली आहे. राज तेजी पण जर मॅच बघत असेल तर बोलेल लॅबो मला पुन्हा एकदा तसा आठवला. जबरदस्त बॅटिंग लॅबोने. या बॉलवर विंद स्पिन चुकी होते आणि चुकीला माफी नाहीये. पंच नक्की थांबवला गेला. एक जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल. वाईड साठी चेक केलं जाईल. पण मात्र जसा बॉल सचिन राणेंच्या हातातनं निसटला, संपूर्ण नील असल्फ रॉयल संघाच्या प्रत्येक प्रेक्षकाचे, प्रत्येक खेळाडूचे हात डोक्यावरती गेले. हेही आपण पाहिलं होतं. करण सोडानी त्याचं काम केलं होतं. बाहेर बोलवून खेचून काढलं होतं, म्हणून बॉल थोडासा बाहेरही टाकला होता. आणि मात्र तिथे सचिनजी राणे यांच्याकडून ती थोडीशी चूक झाली आहे आणि आता चेकही करण्यात येते की बॉल वाईड आहे की फेअर आहे. यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. धाव फलक आणि त्याकडे जर आपण लक्ष टाकलं तर 56 धावा लागल्यात आणि त्या 56 मधल्या जर राहुल सुरवडे या नावाचा विचार केला, त्या खेळाडूचा विचार केला तर 30 आहेत. सागरजी, अर्धशतक लोडिंग आहे का? म्हणजे 20 रन पाहिजेत, परंतु ओव्हर्स कमी आहे, त्यामुळे होऊ शकतात. का नाही होते? केल्याने होते, आधीचे केले पाहिजे. तुम्ही लाईफ मध्ये करत राहा. व्हाईट बॉल आहे. सक्सेस एक ना एक दिवस तर नक्की येणार आहे. कुठल्याही फील्डमध्ये, ऑफिस, जॉब, तुमचं म्हणजे बिझनेस, कुठल्याही फील्डमध्ये करत राहा. एक गोष्ट तुम्ही सातत्याने करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला सक्सेस नक्की येणार.
सक्सेससाठी तुमची मेहनत खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्या फील्डमध्ये तुम्ही कशा प्रकारे काम करताय, 100% एफर्ट्स देताय. मॅचला कलाटणी घेताना पहिले गेले, जबरदस्त बॅटिंग केली लॅबोने. स्ट्रायकर अरुण चौहान डोरा, बॉलिंगसाठी करण सोडा. या बॉलवर थांबून खेळले गेले, स्कोअर कट खेळायचा प्रयत्न केला गेलाय. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. बघता बघता स्कोर जाऊन पोहोचतोय 59. 59 धावा झाल्या धावफलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट. मुंबईकर 9 चषक 2026 हे भव्य दिव्य असं पर्व. रेलिंगवर मित्रांनो जोर नका देऊ, रेलिंग पासून थोडं लांब उभे राहा प्लीज. हात पण नका ठेवू प्लीज. जे कव्हर्स पॉइंट थर्ड मॅन त्या साईडला पण पाहिलं तर थोडं तिकडे उभे आहेत ना पॉइंटला, त्यांनी थोडं लक्ष द्या. विनंती करेल कारण की क्रुशियल मॅच आहे. प्रचंड शांतता आपण पाहिले गेले. पुन्हा एकदा हलक्या हाताने सिंगल करताना पाहिले गेले. बघता बघता आपण पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 60 धावा झाल्या धावफलकावर. डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा आनंद लोके. जे काय झालं ते मला माहित नाही, परंतु मी खेळणार, मी लढणार, मी झुंजणार. याचंच नाव मुंबईचं एक खडूस क्रिकेट आहे. मुंबईकर खडूस आहेत. पहिल्याच बॉलवरती बॉल फिरवला गेलाय. स्ट्राईक एंडला मात्र तिकडे लोके बोलतोय आला दादा, तो आला. दादाने पण लगेच बॉल एफर्ट्स घेतले. खूप महत्वाची मॅच आहे. 61 धावा झाल्या धावफलकावर. शेवटची ओव्हर देखील तेवढीच निर्णायक असेल का आनंद लोके. चांगली कामगिरी याही क्रीडा स्पर्धेमध्ये राहिली गेली. एक अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगला खेळ करत असताना याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आनंद लोके. फिल्डिंग चेंजचं मात्र आमचे सनी जगताप सर हे दाखवतात की अशी फिल्डिंग चेंज होते आणि एन्जॉय करतात ते पण. जबरदस्त सेमी फायनल आहे. आनंद लोके पण मॅच सोडणार नाहीये. दुसरा डाव आमच्याकडे पण बाकी, आम्ही पण बॅटिंग करू. स्ट्रायकर अरुण चौहान, बॉलिंगसाठी आनंद लोके. स्कोर झाला आतापर्यंत 61 धावा झाल्या धावफलकावरती. 6 ओव्हरची मॅच आहे. 61. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. आनंद थांबवलं, तिकडे येईल डॉट बॉल. वाह, जबरदस्त कमबॅक करत असताना आनंद लोके. क्रुशियल मॅच आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हॅनॉयच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. एका धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 62 धावा झाल्या धावफलकावरती. सचिन राणे आनंद लोके थोडंफार मात्र कानमंत्र खूप महत्वाचं. आनंदला देखील माहिती आहे की क्रुशियल मॅच आहे. हे शेवटचे 2-3 बॉल जे उरले ते मात्र चांगले आले तर मॅच मध्ये आम्ही पण कमबॅक करू शकतो. भले 70 रन झाले तरी चेस पण करण्याची क्षमता आम्ही करू, कारण की दुसरा डाव अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडला लॅबो. या बॉलवर बीट केला गेला आणि सचिन राणे यांच्याकडून चुकी होतीये. अशा चुकीना मात्र इकडे माफी नाहीये. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा लॅबो. या बॉलवर स्टेपावरून खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि तिकडे थोडीशी मिसफील्ड. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. लॅबो, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते लॅबोच्या बॅटमधून. अफलातून बॅटिंग.
थँक्यू विजय. म्हणजे कांजूरमार्गच्या कर्वे नगर पासून भांडूपच्या साई नगर पर्यंत एकच नाव आहे, लॅबो. आणि उल्हासनगर पर्यंत लॅबो. अफलातून बॅटिंग केली लॅबोने. या बॉलवर स्टेप आउट झालेत कडकडीत. जबरदस्त टायमिंग करत असताना मित्रांनो, लॅबोची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवते. जबरदस्त बॅटिंग केली लॅबोने. काय बॅटिंग केली लॅबोने आणि पूर्ण ह्या सीझन मधली एकच इनिंग लॅबो असा खेळला की लक्षात राहील. अफलातून बॅटिंग. लॅबोच्या बॅटमधून अफलातून पाहिले गेले आणि नवनाथजी कदम यांच्याकडून आपण पाहिलं तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लॅबोसाठी. क्लासिकल बॅटिंग केली लॅबोने. लॅबोने ही इनिंग खेळली आहे. पूर्ण वर्षभराचे रन्स मात्र एकाच टुर्नामेंट मध्ये केले लॅबोने. अफलातून बॅटिंग केली लॅबो, परंतु दुसरा डाव देखील अजूनही बाकी आहे. टार्गेट आपण पाहिलं तर ह्या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 71 धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. टीम नील असलफा रॉयल या संघाला जिंकण्याकरिता तब्बल 71 धावांची गरज आहे. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे लॅबोने प्रूफ केलं. एक विशेष सन्मान करायचा आहे मुंबईकर 9 टीमचे आणि श्री साई स्पोर्टचे आमचे अगदी जवळचे मित्र गणेश कंसे यांच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर करत आहोत आपण. नवनाथजी कदम एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर करत आहोत पण आपण नवनाथजी कदम यांचा. धन्यवाद नवनाथजी कदम साहेब, आपण देखील वेळात वेळ कार्यक्रमासाठी दाखल झाला त्याबद्दल आपलं पण आभारी आहे. जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली लॅबोने. लॅबो तू तो छा गया गुरु. लॅबो बोलता अभी तो क्रिकेट हुआ है शुरू. आपलं देखील आभारी आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आमचे एक युवा नेतृत्व या परिसरातील आम्हाला नेहमी त्यांचं देखील सपोर्ट राहिले गेले असे आमचे नवनाथजी कदम आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅलो चेक. हॅलो दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. धावा करायच्या आहेत किती? डोंगरा एवढं लक्ष तुमच्या समोर आहे.
रोहननी पहिल्याच बॉलवरती सुरुवात केली आहे. तुम्ही मारलेत 71, आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाही होत. नील असल्फा रॉयल संघाचं नाव आहे. थांबा जरा, पहा आमची लढत. पहिल्या बॉलवर चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफील्डला गेला. थोडीशी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. आनंद निघाला. त्यानंतर तिथे वा काय प्रयत्न केलाय. नॉट आउट आहे. येस, नॉट आउट असेल, पण तरी देखील बघा तो प्रयत्न लाजवाब राहिलाय. वा आकाश. आनंद लोके, या वाघाला खेळावं लागेल, याला लढावं लागेल. आनंद लोकेला चांगली बॅटिंग करावी लागेल. 71 करायच्या तर मात्र आनंद लोकेची बॅट ती बोललीच पाहिजे. नील असल्फा रॉयल फाईट करावी लागेल, संघर्ष द्यावा लागेल. पहिलाच बॉल आणि तो पहिला बॉल फेस करत असताना चांगली फिल्डिंग राहिली आहे. अरुण आहेत, डीप मध्ये आहे, चांगली फिल्डिंग करण्यात आली. जर बॉल थोडासा निसटला असता तर चौकार आपण आनंद लोकेच्याही बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती पाहिला असता. तसं झालेलं नाहीये. चौकार नाही आलाय. 3 बॉलचा खेळ झालाय. 6 लागलेत. 71 करायचेत. शिखर खूप मोठं गाठायचं, एव्हरेस्ट चढायचंय, पण सुरुवात तर करावी लागेल ना. हार मानून कसं चालेल. सेमीफायनलची लढत आहे, लढावं तर लागेलच, आणि ती लढाई महत्वाची आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील स्ट्रेट ड्राईव्हचा प्रयत्न केला होता. करण असेल, चांगली फिल्डिंग करण्यात येते. लॉंग ऑफ वरती थोडीशी शांतता आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. ती शांतता तशीच राहील जोपर्यंत असल्फा संघाच्या या दोन्ही बॅटर्स कडून मोठे फटके येत नाहीत, तोपर्यंत ही शांतता तशीच राहणार आहे. कारण समोर देखील दबदबा करणारी टीम आहे. या दोन्ही टीम्सनी अंडरआर्मचं क्रिकेट असं दाखवलंय की मात्र प्रत्येकाचं स्वप्न असतं या टीम मध्ये आपली वर्णी कशी लागेल. आपण कुठे खेळतोय, कसं खेळतोय ते मॅटर करत नाहीये. आपण दिलेल्या संधीचं सोनं कसं करतोय ते जास्ती मॅटर करण्यात येत आहे. स्वीपचा प्रयत्न नाही तर यावेळेस अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र इथे पंचांकडे अपील केली जाते. पंच सांगतील जर तुम्हाला वाटतं आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे आणि बघूया. तिसऱ्या पंचांकडे जात असताना सर इट्स अन अंपायर रिव्ह्यू ना. अंपायर रिव्ह्यू आहे का, कन्फर्म करा प्लीज. अंपायर्स रिव्ह्यू आहे. येस, अंपायर्स रिव्ह्यू आहे. आणि जाऊयात आता आपण तिसऱ्या पंचांकडे. तरी देखील जे समोर सगळे प्रेक्षक आहेत ना, त्यांना सगळ्यांना विनंती आहे, प्लीज आपण हात बाहेर घ्या. प्लीज हात बाहेर घ्या. तो पॅड घेऊन बाळक, हा तुला विनंती आहे. येस, थँक्यू. मग अगदी तो मॅच मध्ये एवढा गुंगलाय सागरजी, पॅड वगैरे सगळं काही आतमध्ये. तो म्हणतोय मला हे ताऱ्या सिताऱ्यांना बघायचंय. आज कदाचित तुम्हाला संध्याकाळी जसा अंधार होईल ना, ढगामध्ये तारे सितारे कमी पाहायला मिळतील. मग माना थोडा खाली डोलवा आणि आमच्या क्रीडांगणावरती पहा. अंडरआर्म क्रिकेटचे काही सितारे खेळतात, काही बाहेरून बघतात. त्यांनी इथे लक आजमावला होता. काहींचं नक्कीच चांगलं झालंय, काहींचं अजूनही चांगलं होत आहे. त्या दिशेला वाटचाल केली जाते. 4 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा लागल्या धावफलकावरती. वाह सनीजी वाह. सगळे खेळाडू अगदी तिथे उभे होते. अर्धे तर घाबरले. त्यांना सरांनी हे केलंय नक्की काय, पण हेच तर एंटरटेनमेंट आहे ना. वन टू गो. शेवटचा बॉल आता या षटकातला.
पहिल्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत पहिल्या 5 बॉलवरती 8 धावा लागल्यात. शेवटचा बॉल आहे. आनंद लोकेची बॅटही थोडीशी शांत राहिली पण त्याचबरोबर कारण त्याच्या मागचं कारण आहे समोरून रोहन चांगला लढतोय. रोहननी जो पहिल्या बॉलवरती चौकार आला तिथे त्यांनीही सांगितलं की थांबा अजून आम्ही डाव सोडलेला नाहीये. इथे स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुलने. चांगली फिल्डिंग. येस, स्क्वेअर लेग वरती खेळाडू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि त्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात 9 धाव फलकावरती. आणि जर समीकरणाचा आपण विचार केला तर मात्र 30 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 62 धावेची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ज्या नावाचा उल्लेख अनेक वर्षांपासून सुरू आहे अंडर आर्मच्या क्रिकेटमध्ये, साईपाल आलाय. पहिलाच बॉल इन दी एअर आणि आकाशने पकडली आहे का कॅच? ही कॅच फेअर पकडली आहे का? चला चला, विकेट वरती नको प्लीज सर. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते का? येस, पंचांचा रिव्ह्यू आहे. अंपायर्स रिव्ह्यू सातत्याने प्रत्येक वेळेस आपण पंचांकडे जातोय, तिसऱ्या पंचांकडे जातोय, मात्र येस सनी सर सांगतायत असं केलेलं हे असं करण्याचा प्रयत्न केलेला. वा, ट्रू एंटरटेनर सर. त्यांनी नाही पाहिलं विकेटच्या मागे जे आहेत त्यांनी. आणि बॅटर आउट. व्हाट अ कॅच आकाश, व्हाट अ कॅच. क्या बात आहे. कांजूरमार्ग मध्ये दहीहंडीचं गाणं लागलं की एक वेगळा माहोल आहे. सर्व आमचे दहीहंडी गोविंद पथक इकडे मॅचचा आनंद घेतात आणि जबरदस्त मॅच आहे. थोडी मॅच फसताना पाहिली गेली कारण की नीला सल्फा रॉयल संघ थोडाफार बॅकफुटला जाताना पाहिला गेला आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर करण सोडा येतात. मनीषी मॅच फसताना पाहिली गेली परंतु क्रिकेटमध्ये जरदरला महत्व नाहीये. या बॉल स्टेप आउट झालेत करण सोडा. खूप चांगलं फुटवर्क होतं. 71 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. पिन ड्रॉप सायलेन्स आहे आणि मात्र इथे आणखी एक विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. आनंद लोके बॅक टू द डगआउट. आणखी एक मोठी विकेट. आता मात्र मॅच थोडीशी फसताना पाहिली गेली आहे. घनश्याम शिंदे मैदानाच्या आतमध्ये येतोय. जुना जाणकार खेळाडू आहे. पुराणा चावल जसं आपण म्हणतो ना, आता मात्र त्याला सगळा अनुभव झोकून द्यावा लागेल. सगळं काही पणाला लावावं लागेल. आता नाही तर कधी नाही. हा विश्वास दाखवलाय. अनेक वर्षांपासून या संघामध्ये खेळत असताना त्यांनी अनेक मॅचेस जिंकवून दिल्यात. डावखुरे आताचा एक आक्रमक खेळाडू आहे. आता मात्र फक्त ती आक्रमकता दाखवावी लागेल. दुसरं षटक मार्गस्थ पण साईपाल
2 विकेट्स पट्ट्यांनी याही मॅच मध्ये आतापर्यंत घेतलेल्या आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता आकाश आहेत आणि फिकी आता स्ट्रायकर एंडकडे पंचांकडे पुन्हा एकदा अपील करण्यात येते आणि पंचांचा बोट सरळ आकाशाकडे. करण म्हणतोय एक चान्स घ्यायला हरकत नाहीये. तिसऱ्या पंचाची मागणी झाली आहे ती बॅटिंग टीम कडून झालेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. जाऊयात पुन्हा एकदा आपण तिसऱ्या पंचांकडे. चला यानंतरची सेमीफायनल 2 मॅच वेद 11 अंधेरी आणि त्यासोबतच घाटकोपर पॅकर्स. घाटकोपर बॅटर आउट. करणलाही परतावं लागेल. करण सोडाई आता बाद होतोय. निराश आहे, हताश आहे. त्यालाही माहित होतं महत्वाची विकेट होती तीही मिळते. अजून एक डाऊन. पहिलाच बॉल. बॅट आणि बॉल याचा काही संपर्क झाला नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर कसा वळतोय हा समजलाच नाहीये बॅटरला. हेनो येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बॅकफुटला आहे. नील सल्फा रॉयल संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय आपल्याला. पुढचा बॉल बॅकफुटला गेले आणि इथे मात्र स्क्वेअर कटचा प्रयत्न केला पण एकच धाव मिळणार आहे. बॅनरला बॉल अडकलेला आहे. हिंदुहृदय सम्राटांच्या बॅनरला बॉल अडकलेला आहे. फक्त 2 धावेचं षटक फेकले आणि त्यामध्ये 2 विकेटही घेतल्या. साईपालसाठी देखील एकदा जोरदार टाळ्यावायला हरकत नाहीये. वा साईपाल. मग असाच सुनील विश्वकर्मानी त्याचा उल्लेख केला नव्हता ना. त्यांनी हे म्हटलं होतं की त्या बाईकच्या दावेदारीमध्ये मला वाटतं साईपालही असू शकतो. असं होईल का? अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो ना बॅटर्स डॉमिनेट करतात पण हा खेळाडू आपल्या बॉलिंगच्या बळावरती त्या बाईकच्या समीप पोहोचेल का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी थोडा वेळ अजून थांबावं लागेल तुम्हाला. बॉलिंग ट्रॅकवरती पतंग सारंग आलेत. लोकल बॉय. आज खेळ चांगला राहिलाय. 2-3 विकेट्स गेल्यानंतरही टीमला सावरण्याचं कार्य केलंय. त्याचबरोबर जी 1 ओव्हर मिळते ती ओव्हरही चांगली टाकलेली आहे. घनश्याम शिंदे समोर देखील एक मोठं नाव आहे. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंचांनी सांगितलं नॉट आउट. योग्य त्या वेळेवरती पाय आतमध्ये आलाय. नॉट आउट सांगितलंय. लाइटनिंग स्टम्प्स आहेत. लाइटनिंग बेल्सही होत्या. त्या मात्र जेव्हा हिट विकेट झाले एक बॅटर तर ती बेल थोडीशी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळल्यात. बी मध्ये अगदी खेळण्याचा प्रयत्न केला होता. ही स्तब्धता, ही सायलेन्स, पिन ड्रॉप म्हणतो ना आपण सर, तसं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हे नॉय अगदी थोडासा संघर्ष करावा लागेल. थोडीशी फाईट द्यावी लागेल. अशक्य तर नाही आहे ना. 6 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत धावा पाहिल्यात तर 12 लागल्यात. मोठा धावफलक आहे. खूप मोठं आहे. 71 करायचं आहे. चला सेकंड मॅच. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. वेद 11 अंधेरी आणि त्यासोबतच घाटकोपर पॅकर्स. घाटकोपर टॉस साठी लगेच रेडी राहा कॅप्टन्स. या ओव्हर ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे सेमीफायनल 2 चा. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी काढा लागते आणि त्यानंतर फिकी करण्यात येते. रोहनने चांगला अडवलाय बॉल. फिकी चांगली कव्हर केली आहे. 1च रन मिळेल. धावफलकही आता हलकसं पुढे जात आहे. जर आपण समीकरणाचा विचार केला तर समीकरणही अजून भरपूर कठीण आहे. 21 बॉल मध्ये 58 धावा करायच्या. 21 बॉल्स 58 टू विन. 21 बॉल 58. सागरजी किती शक्य वाटतं आता खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगायचं झालं तर असल्फा टीमसाठी ही मॅच आपल्या नावावरती करणं? यावर देखील फ्लिक केलं गेलंय. थोडं डिफिकल्ट वाटतंय सर, कारण की आता ही मॅच थोडीफार फसताना पहिली गेली. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे आणि ह्या ग्राउंडवर मी खूप वर्ष आलो त्यामुळे या ग्राउंडवर मॅच 18 बॉल 18ची पण फसताना काय पाहिले गेले पण 18 बॉल 40 पण होताना पाहिले गेले. ते असं ग्राउंड आहे. वाटलं नव्हतं की लॅबोचे 40 रन होतील, 70 रन होतील, परंतु झाले. त्यामुळे जर त्याला महत्व नाहीये. जर हेनॉने बॅटिंग चांगली केली तर मॅच होऊ शकते.
एक वर्ष मला असं वाटतं एसपी चषकामध्ये देखील हॅनोईने ह्या ग्राउंडवर चांगली बॅटिंग केली आहे. एक जबरदस्त खेळाडू आहे कुमार. या बॉलवर टायमिंग चांगलं केलं होतं. अभिजित दोडके अब्बू आहेत तिकडे, स्माइल करतात अब्बू. अब्बू पण नेहमी एन्जॉय करत क्रिकेट खेळतात. डीजे थँक्यू. चला टॉस साठी या कॅप्टन्स, टॉस साठी या लगेच कॅप्टन्स. वेद 11 अंधेरी आणि त्यासोबतच घाटकोपर पॅकर्स घाटकोपर टॉस साठी लगेच यायचंय आपण. मॅचला सुरुवात होत आहे. लॅबोनी बॅटिंग लाजवाब केली आहे. आता बॉलिंग तशीच करतोय काही. यस, पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. आता लॅबोसाठी आपल्याला म्हणायला हरकत नाहीये ना, हाती घोडे तोफ तलवार है फौज तो तेरी सारी है, पर जॉर्ज टीम का लॅबो सब पे भारी है. ठोक डीजे एकदा जोरदार. बराच वेळ हवेत होता. कॅचची संधी निर्माण करण्यात आली होती. 2 बॉल 2 विकेटही त्याला मिळाल्या असत्या, पण तसं होत नाहीये. एक विकेट मिळते आणि एक डॉट बॉल येतोय. यतिराज देवरुखे या नावाची ही चर्चा राहिली आहे. स्टारकास्ट लाईनअप आहे. नील असल्फा रॉयल्सच्या संघामध्ये अगदी खोलवर पर्यंत बॅटिंग आहे. आतापर्यंत जर विकेट पाहिल्या तर 4 गेल्यात आणि 6व्या क्रमांकावरती यतिराज सारखा खेळाडू आहे तुमच्याकडे. पण मात्र धावफलक तेवढंच मोठं आहे. बॅकफुटला गेले, स्कोअर करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल ती एकच मिळणार आहे. चांगली बॉलिंग करतायत. आज सगळं काही ज्याला हात लावतील त्याला सोनं करण्यात येईल. येस, फिल्डिंग चेंज होते. बघा सनी सरही आपल्याला दाखवतात ही अशा प्रकारे फिल्डिंग चेंज करण्यात आली आहे. वा सर, ही एनर्जी अनमॅचेबल आहे ना. मग अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये फॉर्मात असतात तेव्हा तुम्हाला क्रिकेट सगळं काही देतं. मग त्यानंतर तुम्ही क्रिकेटला काय देताय ते महत्वाचं आहे. तुम्ही क्रिकेटची सेवा कशी करताय तेही महत्वाचं आहे. वा, फिल्डर तैनात केलाय. पण जर सुनील विश्वकर्माही हल्ला नाहीये तर मात्र घनश्याम शिंदेचा तो क्लास दिसतोय. वा, काय खेळल्यात. वा. आणि एका लेफ्टीने दुसऱ्या लेफ्टीसाठी टाळी वाजवली, म्हणजे गांगुलीने स्वतः टाळी वाजवली. अप्रिशिएट केलं घनश्यामला की हा स्ट्रोक पाहण्यासारखा होता. आणि अगदी एक बॉल अगोदर गांगुलीला त्या जागेवरती तैनात करण्यात आलं पॉइंटवरती. कारण सगळ्यांना माहिती आहे ना की अनेक वर्षांपासून घनश्याम शिंदेची ऑफसाईड ही केवढी स्ट्रॉंग राहिली आहे. नक्की जबरदस्त बॉलिंग केली. लॅबोने पण चर्चेत राहिले गेले आहेत, परंतु मॅच देखील तेवढीच फसताना पाहिली गेली आहे. या बॉल देखील चांगलं टायमिंग केलं गेलं समोर आणि तिकडे आकाशने खूप चांगले एफर्ट्स दिले. शाही पालने त्याला कव्हर दिलं. विजय यादव यांना विनंती केली की आपण व्यासपीठावरती विजयजी यादव, आमचे विराज यादव आणि रोहित यादव यांचे वडील आज आपली मुलं देखील एक चांगलं करतायत. विजयजी यादव यांना विनंती केली की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच व्यासपीठावरती या. विजयजी यादव, आमचे रोहित यादव आणि विराज यादव यांचे वडील, प्लीज यादव काका आपण या व्यासपीठावरती. या बॉल देखील हलक्या हाताने खेळले गेलेत. रोहन शिल्ले तिकडे आहेत. संतोष पुजारी यांना देखील विनंती केली की आपण पण व्यासपीठावरती. आमच्या अण्णा कल शॉप ओपन करना है अण्णा. श्री साई स्पोर्ट्स का एक इम्पोर्टेंट रोल है अन्ना का. हाँ, बाकी टूर्नामेंट तो होते रहता है. मॅच थोडीफार फसताना पाहिले गेले. साई पाल एक असा खेळाडू, गेले खूप वर्ष म्हणजे 12-15 वर्ष साई पालला देखील एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. या बॉलवर समोर खेळले गेले घनश्याम शिंदे. ब्रँडेड फटका. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. रणमितील 4. खेळतात यावे देखील पुन्हा एकदा अल्टी पलटी दे घुमा के वाजवा या सितारासाठी एकदा जोरदार टाळ्या. वा घनश्याम शिंदे. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. हा खेळाडू सागर सर कालही खेळत होता, तो आजही खेळतोय, तो उद्याही खेळत राहणार आहे. हा लेजंड आहे अंडरआर्म क्रिकेटचा. विजयजी यादव यांना विनंती केली की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आमचे यादव काका आपलं देखील स्वागत आहे. आणि आपली 2 मुलं
खूप चांगलं कार्य करतायत रोहित यादव आणि विराज यादव. एक ऑपरेटर आहे, एक कॅमेरामॅन आहे, त्याच्या उंचीच्या जोरावर खूप चांगला कॅमेरा वर्क करतोय आमचे रोहित यादव. अगदी बरोबर म्हटलात ना सर. एखादी वडिलांना तेच हवं असतं की आणि वडिलांना विघ्नेश तेच मुळे हवं. पण तिकडे मॅच आमचे कव्हर करतायत. आणि आपण जशी चर्चा करत होतो वडिलांना तेच हवं असतं ना की त्यांच्या मुलामुळे त्यांची ओळख कुठेतरी व्हावी आणि तसंच काहीतरी आपल्याला बघायलाही मिळत आहे. आज तेही गर्वांकित असतील की मात्र आज त्यांच्या मुलामुळे त्यांना हा अभिमान आणि हा सन्मान मिळालाय. ही खूप मोठी गोष्ट आहे. साईपाल बॉलिंग ट्रॅकवरती पण त्याच्यासमोर आता जे आव्हान आलं ते आव्हान सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात कठीण आहे. 10 बॉल 40ची आवश्यकता असताना इथे देखील समोर स्ट्रेट ड्राईव्ह केला आणि फेकी स्ट्रायकर एंडला यतिराज धावलेत. सिंगल मिळाली आहे. त्यासोबतच कल्पेशजी सुकाळे साहेब आपल्याला विनंती, आपण या, आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. कल्पेश साहेब आपल्याला विनंती असणार आहे. अतिथी महोदयांना प्रत्येकाला विनंती असेल साहेब आपण प्लीज या आणि येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. 32 धावा लागल्या धावफलकावर. आता मात्र इथून मॅच पुन्हा एकदा पण आणखी एक विकेट मिळते. साईपालचा जलवा राहिलाय. या ओव्हरमध्येही त्यांनी विकेट काढलेली आहे. इथे देखील हलक्या हाताने फक्त बॉल पुश करायचा प्रयत्न केला तर मॅचची एज लागते, कडा लागते आणि सिंगल मिळणार आहे. ओव्हर झाली आहे समाप्त. चला आता मात्र कॅप्टन्स लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. वेद 11 अंधेरी आणि त्यांच्यासोबतच राहुल बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. मग मात्र ही बॅटल, ही कॉन्टेस्ट, ही रायव्हलरी, ही सागर सर बघण्यासारखी आहे ना. कारण एक खेळाडू जो अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी प्रज्वलित करण्यामागे मोठा वाटा राहिलाय आणि दुसरा खेळाडू त्या अंडरआर्म क्रिकेटची ज्योत आहे ती आणखी मोठी करतोय म्हणजेच घनश्याम शिंदे आणि त्याच्यासोबत समोर राहुल सुरवडे. या दोन्ही नावाची चर्चा राहिली आहे. एकाने सुरुवात केली आणि दुसरा आता त्या केलेल्या सुरुवातीला आणखी मोठं करतोय. पहिला बॉल टप्पा घेऊन टर्न होऊन आतमध्ये आलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचे 5 बॉल आहेत. वा, गोळी सारखा बाहेर मारलाय. वर स्ट्रोक घनश्याम शिंदे. आणखी एक चौकार. इथे मात्र वा 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 टाळ्या वाजल्या पाहिजेत. बॉल बॅटला आदळल्यानंतर अगदी दन 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 करत येतोय. आणखी एक चौकार. 2 बॉल 2 मारल्यात सागर सर. मगाशी मी उल्लेख केला की सर्वांनी जुना लॅबो बघितला, परंतु पप्पू बघितला असेल तर एकदा जोरदार टाळ्या घनश्याम शिंदे. पप्पू तिसरीही मारतोय का? गॅप मध्ये बॉल चाललाय पण नाही 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 अडवली आहे बॉल. अडवलाय चौकार अडवली आहे. चांगली बॅटिंग केली आहे. नक्कीच मनीष सर मी उल्लेख करेल कारण की ह्याही खेळाडूला एक 15-17 वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. घनश्याम शिंदे पप्पू फॉर्म आपला वर खाली होत असतो, परंतु पप्पूने अशा अनेक इनिंग असल पण रॉयल ह्या संघासाठी गेले कित्येक वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळला. बगास पासून डान्स करतोय करण. अरे काय यार भाऊ, हा सॉरी बोलला करण. डान्स करतोय मगास पासून. ठीक आहे होत रहता, एवढं एन्जॉयमेंट पाहिजे. इथे मात्र आता विकेट झाले. डीजे वासव. परंतु मित्रांनो घनश्याम शिंदेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. ओल्ड इज गोल्ड.
अफलातून बॅटिंग केली पप्पूने. यादगार इनिंग आणि हा सामना आपण पाहिला तर बाजी मारत असताना पहिला संघ मेगा फायनल मध्ये जातोय मुंबईकर 9 चषकामध्ये. डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. सिद्धेश गोपालभाई दलबंजान यांचं देखील आपल्या सोबत स्वागत होतं थोड्याच वेळात. लाईनअप करून दोन्ही टीम्स आपण तयार राहायचंय. आपल्या समोर थोड्याच वेळ सिद्धेश गोपालभाई दलबंजन यांचं देखील इकडे स्वागत होणार आहे. तर त्याच्या हातातून आपण त्यांच्या हातातून टॉस करणार आहोत. एक जबरदस्त बॅटल पाहिली गेली आणि आज आपल्या समोर स्वागत होत आहे. सिद्धेश भाईंचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले सिद्धेश गोपालभाई दलबंजन यांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक चांगली जबरदस्त मॅच आपल्याला पाहिली गेली. बघता बघता हा सामना एक रंगतदार होताना पाहिला गेला आणि आपल्या समवेत या क्रीडा स्पर्धेसाठी सिद्धेश भाई यांचं स्वागत होतं. सिद्धेश भाई आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि दोन्ही टीम्स लाईनअप करून घ्या प्लीज. दोन्ही टीम्स आपण लाईनअप करून घ्या. दोन्ही टीम्स आपण लाईनअप करून घ्यायचं. एका साईडला आपण पाहिलं तर घाटकोपर प्रॅकर घाटकोपर नितीन दळवी यांच्या टीमने देखील एक चांगला खेळ करत असताना मात्र इकडे सेमीफायनल गाठली आहे. आणि पहिला आपण ह्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. जबरदस्त बॅटिंग केली राहुल सुरवाडे लॅबो. कांजूर से लेके उल्हासनगर तक एक ही है लॅबोला आपण इथे मॅन ऑफ द मॅच हे कॅश प्राइज 500. त्यानंतर बोटचं हे आपण पाहिलं तर एअरपोर्ट्स आहे, ट्रॉफी आहे आणि अजित शाहू यांच्याकडून देखील तुला ट्रान्सफर केले जाईल 500चा कॅश प्राइज. आमचे क्रिकेट प्रीमियर चांगलं क्रिकेट खेळ अजित शाहू यांच्याकडून देखील 500. लॅबोचं कांजूरमार्ग आणि भांडूपवर वेगळं प्रेम आहे कारण की श्री साई स्पोर्ट्स तिकडे आहे. फार पूर्वीपासून लॅबो श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आहे. म्हणजे मला असं वाटतं श्री साई स्पोर्ट्सचा मराठी जेव्हा लोगो होता मराठीमध्ये श्री साई स्पोर्ट्स लिहिलं जायचं. लॅबो काय म्हणतंय, कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच भेट आणि तब्बल काय बॅटिंग केली लॅबो. मला असं वाटतं ही बॅटिंग तुला जपून ठेवली होती तुझी बॅट. काय म्हणशील? खूप चांगला वाटतंय. भरपूर दिवसांनी बॅटिंग केली. क्या बोलतो, भरपूर दिवसांनी सर्वांना खुश केलं. एकदा टाळा वाजवा लॅबोने. अफलातून बॅटिंग केलेली लॅबो श्री साई स्पोर्ट्स. शैलेश पाटील, पराग पाटील यांचं प्रेम म्हणजे मी तुला खूप 15-17 वर्ष आज तुझ्यावर जे प्रेम ठेवलंय काय म्हणशील? धन्यवाद. भरपूर वर्ष मी त्यांच्या संगतीचे 12-13 वर्ष आले त्यांचेच कपडे घालतो. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. लॅबोची बॅटिंग आवडते. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली लॅबोने. आणि त्यानंतर सिद्धेश भाई आपलं देखील स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपण देखील इकडे आलात. सिद्धेश भाईंच्या हातून आपण टॉस देखील करणार आहोत. सिद्धेश भाईंच्या हातून मात्र आपण या महत्वाच्या मॅचचा टॉस देखील करत आहोत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे. काटा आहे आला छापा. सुरेश सरोज छापा टॉस जीते है. वेद 11 अंधेरी जोगेश्वरी मालाड कांदिवली बोरवली सब प्लेयर यहाँ पर है. सुरेश सरोज टॉस जीता है. डिसीजन क्या रहेगा? बैटिंग रहेगा. बैटिंग 6 ओवर का मुकाबला. ये मैच में 71. ये मैच में कितना स्कोर बनेंगे? 45 प्लस. 45. मेरे को लगता है उससे ऊपर थोड़ा होना चाहिए. कभी भी सोच बड़ी होनी चाहिए.
तरह की नजदीक है। देखो और एक इंपॉर्टेंट मैच है सामने भी जबरदस्त बैटिंग टीम उन्होंने टीम ने, तो उनके टीम के बारे में दो शब्द। टीम तो बहुत अच्छा है उनका, और सेमीफाइनल तक आए तो टीम अच्छी एफर्ट अच्छा डाला उन्होंने, और बाकी बोले हैं तो टूर्नामेंट बहुत अच्छा भरा था। फाइनल के स्टेप एक नीचे है, फाइनल जाने की कोशिश टीम को क्या गाइड करेंगे? वही बोलूँगा, जो बेसिक जो क्रिकेट है वही खेले, अपना बॉल टू बॉल रन करे और टीम को जीता है। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट। आमच्यासोबत दीपल शाह आहे. दीपल शाह पण खूप वर्ष मुंबईचं क्रिकेट खेळले. दीपल शाह आत्ता झालेली सेमीफायनलचं तुमच्याकडून ऐकेल, कारण की ती मॅच तुम्ही बघितलात, कसं वाटतं ती मॅच? मॅच उत्तमच झाली, चांगली बॅटिंग केली लॅबोनी, म्हणून ते जिंकले ते लोक. पहिलं फिल्डिंग करण्याचं मात्र इकडे जबाबदारी आली. काय म्हणाल ही मॅच, आणि समोरचा संघ पण एक सर्व यंग टॅलेंट आहेत, तुमचा अगदी खूप वर्षाचा अनुभव आहे, नक्कीच ही मॅच कशा प्रकारे रंगेल? रंगेल म्हणजे आम्ही पण प्रयत्न करू की कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. ऑफकोर्स ते लोक चांगले खेळत आहेत, यंग टॅलेंट आहे, तसं आम्ही प्रयत्न करू. दीपल, मगाशी मी असे सर्व लेजंड प्लेअरला एक प्रश्न विचारला, असे तुमची पण कुठली मॅच आहे की ती अशी लक्षात राहील की खूप वर्ष मुंबईत क्रिकेट खेळलं, मुंबईच्या बाहेर खेळलं, परंतु अशी कुठली एक टुर्नामेंट आहे ती माझ्यासाठी मात्र एक इम्पॉर्टंट आणि ती नेहमी लक्षात राहील? माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ती ग्रँड रोडची एक मॅच आहे, जिकडे फक्त चौकार त्या भिंतीला असतो, डायरेक्ट मारायला लागतो, तो 1 बॉल 4 ला मी तो डायरेक्ट मारलेला तिकडे. क्या बात है दीपल शाह, खूब सारा शुभेच्छा, एक जबरदस्त मैच है। सिद्धेश भाई, दो शब्द इस टूर्नामेंट के बारे में, इतना अच्छा इवेंट यहाँ पर मुंबई का 9 टूर्नामेंट किया है, दो शब्द। काय नाही, फक्त सर्व खेळाडूंनी आपलं आपलं लक्ष देऊन खेळा, म्हणजे काय दुखापट होणार नाही याची काळजी घ्या, आणि बेस्ट ऑफ लक दोघांना. थँक्यू सो मच सिद्धेश भाई, आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न पाहिजे. आमच्यासोबत मनीष बागडे आहेत. मनीषजी, एक इम्पॉर्टंट मॅच आहे आणि तुम्ही पण 3 दिवस आपण इकडे मॅचेस बघतोय, काय म्हणाल? असं तुम्हाला काय वाटतं की कोणती टीम, आता एक टीम तर फायनलला गेली आहे, तुम्हाला काय वाटतं की कोणती टीम बाजी मारेल? दोन्ही टीम्स तुल्यबळ आहेत. एका दिशेला थोडीशी स्टारकास्ट आहे, तर दुसरी टीम असे घाटकोपरवरून आलेत आणि मात्र मोठ्या मोठ्या टीम्सला धूळ चारण्याचं काम त्यांनीही केलेलं आहे. पण इथे फक्त नजरा मारा, इथे तुम्हाला प्रत्येक अंडरम क्रिकेटचा सितारा पाहायला मिळतो आणि इथे उभरते पाहायला मिळतात. मॅच चांगली होणार यात ती मात्र शंका नाहीये, मजा येईल मॅचला. थँक्यू सो मच, एक जबरदस्त मॅच आहे. मुंबईकर नाही जसकाचा श्री साई स्पोर्ट्सला तुम्ही पण आनंद घ्या. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला विनंती असेल, लगेच आपण